आज 20 डेजचं जे चॅलेंज चालू होतं त्याचा सेकंड लास्ट डे आहे. म्हणजे आज 19 तारीख आहे आणि उद्याचा जो ब्लॉग येईल तो शेवटचा ब्लॉग असणार आहे. आणि गाईज सॉरी, पण आता आम्ही इथून पुढे आम्हाला ब्लॉग नाही करता यायचे. म्हणजे पुन्हा आमचं काही ना काही काम चालू झालं, त्याच्यामुळे ब्लॉग नाही करता यायचे. मला माहीत नाही तुम्ही काय विचार करत असाल आमच्याबद्दल, की यार यांचं काय चालू आहे, मध्येच येतात मध्येच नाही. सो गाईज, असं काहीच होणार नाहीये. ही मुलगी तुमच्यावर प्रँक करते. ऍक्च्युली मला हिच्यावर प्रँक केलं पाहिजे, हिने माझ्यावर प्रँक केलं पाहिजे. तर असं काहीच होणार नाहीये, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आम्हाला एवढं प्रेम दिलं या 20 दिवसात की आता असं होणारच नाहीये की ब्लॉग बंद होतील म्हणून. उलटा आम्ही नवीन जोशाने असे ब्लॉग करतोय मस्तपैकी. आणि गाईज, आजचा हा ब्लॉग हे जो तुम्हाला 100% आम्ही तुम्हाला डेडिकेट करणार आहे. आणि आज आम्ही तुम्हाला खूप सारे प्रश्न करणार आहे आणि हा ब्लॉग स्पेशली तुमच्यासाठी डेडिकेटेड आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला लास्टपर्यंत बघायचा आणि एकूण एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तर न वेळ घालवता स्वागत करतो आम्ही दोघं तुमचं आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये. आम्हाला आता स्वागतची ती सवय हे केली पाहिजे, कसं काय करायचं. सो गाईज, आता काहीतरी असं केलं पाहिजे ना, म्हणजे स्वागत सगळ्यांचे असे स्टाईल्स असतात स्वागत. तर आम्ही याचा काहीतरी विचार करणार आहे. आणि गाईज, इथनं पुढचे सगळे ब्लॉग आहे ना तुम्हालाच प्रश्न करणार आहे. इथले पुढचे 2-3 ब्लॉग तुम्हाला डेडिकेटेड असणार आहे. जर त्याच्यात आम्ही काही नवीन केलं तर नसेल. पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आज आम्ही फक्त प्रश्न करणार आहे आणि त्या प्रश्नाचं सगळ्यांनी उत्तरं द्यायची आहेत. सगळ्यांनी फक्त ब्लॉग बघायचा नाहीये, उत्तर पण द्यायचे. आणि गाईज, तुमच्या एवढ्या सगळ्या कमेंट्स ह्याच्यामुळे लक्ष्मी आणि सुदर्शननी पण ब्लॉग स्टार्ट केले आणि त्यांचा एक ब्लॉग आज पोस्ट झालाय. तर तो ब्लॉग नक्की बघा. तर चालू करू. आम्ही काही प्रश्न असे लिहिले वगैरे नाही, तर जे प्रश्न मनात येतील ते आता तुम्हाला आम्ही प्रश्न करणार आहे. सो पहिला प्रश्न काय आहे बघूया. मी तुम्हाला लगेच विचारतो. आम्हाला जरा लोकेशन चेंज करू द्या, ज्याने तुम्हाला पण माझा इन ब्लॉग बघायला. सो गाईज, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आमच्याकडनं काय कमी पडतंय तुम्हाला, म्हणजे एवढं प्रेम देत आहे, ब्लॉग्सला व्ह्यूज चालले चांगले 50,000 40,000 10,000 तर आरामात जातात दिवसाला. पण आमचं असं काय चुकतंय की आम्हाला तुमचं अटेन्शन असं भेटत नाही. तुम्ही ब्लॉग बघता, खुश होता, हसता आणि एक्झिट करता. तर मला फक्त एवढं वाटतंय की तुम्ही जे ब्लॉग बघता त्याला तुम्ही लाईक करा, कमेंट करून. तुमच्या कमेंटवर सगळा खेळ होणार आहे की तुम्ही म्हणसाल तसं आम्हाला चेंज करताय. फक्त जर बघून गेले तर ते करतात. मग माझा हा पहिला प्रश्न तुम्हाला की आमचं तसं काय कमी पडतंय का की तुम्ही फक्त ब्लॉग बघताय जाताय. सो ह्याचं उत्तर द्या. प्रत्येक वेळ जेव्हा ब्लॉग स्टार्ट होईल तर तुमचं काम आहे तुम्ही लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा, ज्याने आम्हाला पण चांगला वाटेल आणि आम्हाला कळेल की आमच्या ऑडियन्सला चांगला वाटलंय. बरोबर ना? येस, म्हणजे मला पण असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला एंटरटेनिंग असं काही हवं आहे तर तुम्ही आम्हाला तसं अजून सांगा. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करू. काहीच घरी आले ना तर घरी आल्यापासून आमचं पुन्हा, म्हणजे माझं शेड्यूल तर पुन्हा 7 वाजल्यापासून. माझं पण खराब झालं शेड्यूल. तुमचं पण झालंय, पण माझं जास्ती अजून खराब झालंय. म्हणजे सकाळी 7ला उठा, कंटिन्यू दिवसभर काही ना काही चालू, रात्री पुन्हा 1-2 वाजणार झोपायला. म्हणजे कंटिन्यू हे शेड्यूल चालू होतं. त्याच्यामुळे आमचं थोडंसं मॅनेजमेंट बिघडतं आहे. बट आम्ही प्रयत्न करतोय डिसिप्लिन आणायचा. दिसतंय, गोड दिसतंय. आणि गाईज, तुमच्याकडे जर काय आयडिया असेल की हे गोष्टी कशा मॅनेज केल्या पाहिजे, म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही फक्त ब्लॉग बघून जात नका जाऊ. आम्हाला हवं आहे की आमचं इथं चुकतंय हे म्हणजे तुम्ही आयडियाज द्या आम्हाला. आता बऱ्यापैकी 20 डेज चॅलेंजनी कॉन्फिडन्स बिल्डअप झालाय. आणि खूप जणांना, काही जण खूप छान पण कमेंट करताय. म्हणजे ते आम्हाला खूप जास्ती ऑब्झर्व करतायत किंवा तुमचं बोलणं म्हणा, माझं बोलणं म्हणा, हो, त्यांना त्या गोष्टी पण माहिती आणि खूप छान पण कमेंट करतात. आणि हां, जिथं आमचं चुकतंय ना तिथंही तुम्ही कमेंट करताय, ती पण चांगली गोष्ट आहे. मागच्या ब्लॉगला खूप जास्त प्रेम दिले. सो जे कोणी अजून सांगतो नवीन ऑडियन्स ऍड झाले त्यांनी डे 1 पासून 20 ब्लॉग्स बघा, तुम्हाला आवडतील. तर हा एक प्रश्न होता. आता तिसरा प्रश्न मी तुम्हाला सांगतो काय. प्रश्न होते माझ्या डोक्यात. अरे दीदी, तुम्ही कपट का दाखवताय? मला याचा वेगळा ब्लॉग करायचा आहे. तुम्ही असं नका करू. सो गाईज, आता माझा पहिला प्रश्न असा आहे, हिचा नाही बरं का, हा मी विचार केलाय. माझा तुम्हाला पहिला नाही, सॉरी, तिसरा प्रश्न आहे. आणि मी विसरणार आहे किती प्रश्न आहेत. माझा हा प्रश्न तुम्हाला असा आहे, आणि हे फक्त जे आमचे कट्टर समर्थक आहे ना तेच उत्तर देऊ शकतात. ज्यांनी कोणी डे 1 पासून आजपर्यंतचा ब्लॉग पाहिलाय, तुमचा त्यातनं सगळ्यात जास्त पर्सनल फेवरेट ब्लॉग कोणचा आहे ते तुम्हाला सांगायचं आहे नक्की. हा एक प्रश्न आहे. तुझा पर्सनल फेवरेट कोणचा आहे? माझा ना गावाकडचा ब्लॉग आहे, मम्मी सोबतचा. आता जो टाकलेला ना रिसेंटली मागे, तो वाला ब्लॉग माझा फेवरेट आहे. आणि तुमचा कोणता आहे? माझी खूप जास्त मेहनत लागली तर माझ्यासाठी माझे सगळे ब्लॉग
मी या ट्रिपला ठरवलं होतं की तिला जास्त त्रास नाही द्यायचा, सगळं मी करेन आणि मी केलंय. 20 डेजच्या 20 डेज चॅलेंज मी तुमच्यापर्यंत फक्त 1-2 दिवस टेक्निकल इश्यू आणि नेटवर्कमुळे घडलं. तर माझे तर पर्सनल सगळे ब्लॉग आहे. तुम्ही उत्तर द्या, तुमचा पर्सनल फेवरेट ब्लॉग कोणचा होता तो. ठीक आहे, मी ठीक आहे खूप बोलतो. मी एडिटिंगच्या नोटीस केलंय. माझी सवय आहे ती, मी नवीन काही नाही होतं ते, प्रत्येकाची सवय असते. आता माझा एक प्रश्न, ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माझ्यावर काय लुटते. हां मग सॉरी, तुम्हा सगळ्यांना आमच्या दोघांपैकी कोणाचं काम जास्त आवडतं? म्हणजे मला माहिती की तुम्ही दीपकच बोलणार, मला माहीत झालंय आता ते, पण तरी पण सांगा. बघू नका तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही दीपकलाच बोलता, दीपकचंच नाव घेता, मला आता ते समजलंय. गाईज पुढच्या ब्लॉगच्या आताच हिंट देतो मी. माझा बर्थडे आहे, तर विचार करा आता काय काय होणार आहे ब्लॉगिंग मध्ये. मज्जाच मज्जा. सो गाईज, माझा आता एक प्रश्न असा आहे तुम्हाला की जर ह्या 20 डेज चॅलेंजमध्ये आम्ही जर फेल झालो असतो तर तुम्ही आम्हाला काय बोलले असते? आणि जर आम्ही सगळे चॅलेंज केले होते, 20 डेज ब्लॉग पोस्ट केले, फक्त 2 दिवस हे झाले, तर तुम्ही आम्हाला काय म्हणसाल या गोष्टीवर की खूप जास्त आवडलं, कमबॅक चांगला होता? तर आय वॉन्ट अ मोटिवेटेड आन्सर ऑन दिस. तुम्ही एक चांगलं उत्तर द्या गोष्टीला, काय की तुम्हाला हा 20 डेज चॅलेंज कसा वाटला? कसा वाटला? फंबल का होता आणि स्लिप ऑफ टंग होतं माझं. सो गाईज, माय नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर यू ऑल. माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, मी खूप वेळा लाईव्हला विचारतो, पण मला इथं जाणून घ्यायचं आहे की एक प्रश्न 2 प्रश्न आहे की तुम्ही आता काय करताय, काय करता करता हा ब्लॉग बघताय, आणि दुसरं काय करता करता हा ब्लॉग कुठून बघताय तुम्ही? फॉर एक्झाम्पल तुम्ही पुणे, मुंबई, नाशिक कुठून काय बघताय ते मला सांगा, कारण मला ह्या बेसिक गोष्टी ना जाणून घ्यायच्या ज्यांनी इम्प्रूव्हमेंट्स होतील. हा आजचा ब्लॉग आम्ही ह्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन्स करतोय की ज्यांनी आम्ही इम्प्रूव्हमेंट्स करू शकतो. कारण 20 डेज चॅलेंज तर झालाय, तर आता चांगलं काय करू शकतो अजून इम्प्रूव्हमेंट? मला आता ना थोडं विचार करून ब्लॉग्स करायचे आणि चांगले करायचे. सो या एक क्वेश्चनचं उत्तर द्या. क्वेश्चन रिलेटेबल नव्हता, पण उत्तर द्या तुम्ही. तुम्हाला कळाला हा ब्लॉग शूट का करतोय? तुम्ही काय करता करता ब्लॉग बघताय आणि कुठून बघताय आताचा एक ब्लॉग, आताचा हा ब्लॉग? खा चणे खा. हां, ब्लॉगिंग तुम्हालाच करायची, डोकं तुम्हालाच वापरायचं सगळं. हां, जेवढं डोकं वाढतं तेवढं तूच खाते. मग मी आहेच त्याच्यासाठी. आपण लुडो खेळायचं का? काय लुडो खेळायचं दीपू? ब्लॉग शूट करायचं आहे आपल्याला. मला फोन आला. हे असं आहे तुमचं, नुसतं मित्र बोलवतात आणि मित्र बोलवले की झालं. मग हा व्लॉग आता इथेच एंड करतोय आपण. बाय बाय. हे काही काय. सो गाईज, आता मी तुम्हाला काही टॉपिक सांगतोय. हा प्रश्न असा आहे की तुम्हाला पुढचा ब्लॉग कसा बघायला आवडेल? आय मीन प्रँक व्हिडिओ आवडेल, प्रतिभाला मी काहीतरी गिफ्ट देऊ, सरप्राईज करू, किंवा बघा कशी खुश होते, तिला हे घेणं देणं नाही की माझा बर्थडे. मी हे बोलणार होते यार, म्हणजे मला माझा बर्थडे प्रतिभाने कसा सेलिब्रेट केला पाहिजे हे पण मी तुमच्या हातात सोडतो की तुम्ही सांगा. मला खरंच सजेस्ट करा हे की कसा सेलिब्रेट केला पाहिजे वगैरे, काय थोडंसं. तुम्हाला आताच हिंट देऊन ठेवतोय. प्रतिभा माझ्यासाठी त्यांनी फोटोशूट प्लॅन केलं, तर तुम्हाला ते ब्लॉग बघायला आवडेल की काय फोटोशूट करतोय, कसं करतोय ते. तो एक प्रँक व्हिडिओज, कॉमेडी, फनी. आम्ही तर खूप नॅचरल ब्लॉग्स करतो, तुम्हाला माहिती आहे. ऑन द स्पॉट सुचन तुम्हाला ब्लॉग्स वरनं कळत असं ऑन द स्पॉट शूट करतोय. तर तुम्हाला आमच्यात काय बदल हवाय, काय केलं पाहिजे, काय नाही, हे तुम्ही मला आता ह्या क्वेश्चनचं उत्तर द्या. काय असेल ते. गाईज, आजचं तुम्हाला शेड्यूल सांगतो प्रतिभा माझा. आम्ही आत्ता बसलोय घरात आणि आमच्याकडे ना आज प्लॅन पण होतं की आम्हाला काय ब्लॉग करायचं, काय शूट करायचं, पण लिटरली ना हा वेळ मारून टाकतोय. असं झालं, एकतर बघा कॉन्टेंट क्रिएशन करायचं ना, तर मला 100% ह्याच्यावरच शिफ्ट व्हायला लागेल. आम्हाला मल्टीटास्किंग किंवा त्या गोष्टी कमी करायला लागेल, कारण वेळ पुरत नाही. मग मी ऑन द स्पॉट ठरवलं की आज आपण ना जेवढा हा चॅलेंज घेतला आहे तर त्याचे प्रश्न तुम्हाला विचारू. तर गाईज, हा ब्लॉगचा आता लास्ट क्वेश्चन असणार आहे तुम्हाला, त्याचं पण तुम्हाला उत्तर द्यायचं की आता घाबरले ना मी अचानक. हा ना. सो गाईज, हा जो 20 डेजचा चॅलेंज आहे तर तो तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला ऑब्व्हियसली आवडला असेल, पण तो आता आम्ही स्टॉप करू किंवा कंटिन्यू करू, कसं काय करू त्याचं तुम्ही आयडिया द्या. किंवा एक आठवड्यात 2 ब्लॉग शूट करू का 2 दिवसात 1 ब्लॉग टाकत राहू, किंवा काय, ह्या गोष्टी तुम्हाला आता मला सांगा की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे सगळं. जर तुम्हाला इच्छा आहे की 20 डेज चॅलेंज आम्ही ह्या अख्खा एप्रिल मंथ म्हणजे 30 डेजपर्यंत घालवा, तर ते पण तुम्ही कमेंट करून सांगा करा. हिने तर बघा डोक्यालाच हात लागलाय, कारण खूप जास्त वाट लागली. अरे 20 दिवसामध्येच एवढी वाट लागली
गाईज मला माहिती आहे की तुम्ही आमच्यासोबत शेवटपर्यंत आहातच, पण तुम्हाला मला घ्यायचं मी असलं तुझे ब्लॉगचे व्ह्यूज वाढतात. बघा हे असं बोलतात नुसते मला. नाही गाईज मी आलोय. सो हा हिने बरोबर हिने मोबाईल घेऊन बरोबर साईडलाईन विचारलं की आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्यासोबत आज अगर आम्ही ऑफलाईन गेलो तर खूप सारे क्वेश्चन्स DMs वगैरे तुम्ही करता ब्लॉग शूट करा, तर तुम्ही ऑब्व्हियसली ह्या प्रश्नाचं उत्तर आहेच असणारच आहे आपल्यासोबत. आणि आजचा हा ब्लॉग अख्खा तुमच्यासाठी डेडिकेटेड होता की हा ब्लॉग तुमच्याकडनं क्वेश्चन आन्सर की तुमच्यासोबत मला वाढवायचं आहे. हो म्हणजे ओके वेट आणि काही पुढचा ब्लॉग्स अजून खूप सुंदर सुंदर येणार आहे, करायचे आहेत. प्रतिभाचं तुम्ही जसं म्हणता डेली स्किन रुटीनचं करायचं आहे, प्रतिभाचं वॉर्डरोब दाखवायचं, प्रतिभाचे खूप सारे पोल खोलायचे आहेत मला, काय असतं काय नाही, किती खर्च करते काय करते सगळं. आता स्टुडिओचे अपडेट्स देणार आहे आम्ही पुढच्या ब्लॉग. मी तुम्हाला सांगतो आमच्या स्टुडिओ लोकांना माहित नाही, ते हात दुखून मला माहिती. स्टुडिओचे अपडेट्स तुम्हाला येणार आहे. आमचे प्रतिभाचा स्टुडिओ कुठे आहे, प्रतिभा काय घेते काय नाही. आता खूप मोठा वर्कशॉप आपण स्टार्ट करणार. मी आताच हिंट देतोय, जो ब्लॉग बघेन त्यांना कळणार. खूप चाकांचा सगळ्यात मोठा वर्कशॉप आपण प्लॅन करतोय, समर वर्कशॉप. तर त्यात मी प्लॅन करून लाईव्ह वगैरे करायचं. खूप साऱ्या गोष्टी होणार आहे. माझा वॉर्डरोब, हिचा वॉर्डरोब, आम्ही परत फिरायला जाणार, XYZ घरातल्या. आता आम्ही प्लॅन करतोय महाराष्ट्र राजस्थान असं काय प्लॅन करा, मारवाडी कल्चर मराठी कल्चर हे सगळं मिक्स करायचं आहे. 2 स्टेटचं प्रेम आपल्याला घ्यायचंय, आपण एक राहायचंय सगळ्यांनी. सो आजचा हा ब्लॉग असाच होता. अरे तुम्ही खाली येते म्हणून मी असं करते. आजचा हा ब्लॉग गाईज आता आपण इथंच एंड करू. आणि तुम्हाला काय जर प्रश्न आम्हाला विचारायचा असेल तर ते पण करा. आपण पुढं असं मी प्लॅन करणार की मला माझ्या ऑडियन्सशी ना 100% कनेक्टेड राहायचं. तर असं आपण काय प्लॅन करू की ज्याने आम्हाला तुमच्यासोबत बोलता येईल, व्हिडिओ कॉल करता येईल, असे लकी विनर्स वगैरे हे सगळं करू. तुमचा काय डाऊट आहे, तुमचे काय प्रश्न आहे, सगळं तुम्ही आम्हाला या ब्लॉग मध्ये विचारू शकता. येस, आम्ही जेवढे प्रश्न केलेत त्याच्या सगळ्यांची आम्हाला उत्तरं हवी आहेत. येस. आणि हा ब्लॉग आता आपण इथंच एंड करतोय. सो सगळ्या क्वेश्चनचे उत्तर द्या कमेंट सेक्शन मध्ये. आम्ही खूप आणि प्रत्येक कमेंटला उत्तर देऊ आम्ही. काय असेल ते, आमच्या चुका असेल सांगा, काय भारी वाटतं ते सांगा, ब्लॉग्स आवडले का, चॅलेंज आवडलं का. आणि मी एक तुम्हाला आता मागत नाही, सोड माझं प्लॅन असं होतं, आपलं चांगलं चालू होतं, आपण फिरायला गेलो म्हणून राहिलं. माझ्या बर्थडे पर्यंत 100K झाले पाहिजे होते, तर सगळे सेलिब्रेशन झाले असते. 24 एप्रिलला बर्थडे आहे माझा आणि आपल्याला फक्त 12,000 सबस्क्रायबर्स बाकी आहेत. आणि गाईज आम्ही कधी ब्लॉगिंगला जास्त इम्पॉर्टन्स नाही दिली, किंवा आम्हाला असं वाटलं की आम्हाला ही गोष्ट जमणारच नाही म्हणून केली नाही आम्ही. पण आम्हाला माहित नव्हतं तुमचं एवढं प्रेम भेटन, तर हे खूप जास्ती चांगले करणार. आणि मी पर्सनली आता करणार. मला फक्त 2-3 अजून भीती निघून द्या की लोकांमध्ये जाऊन लोक काय बोलतील, हे काय करतील, ते काय करतील. सगळं चांगलं आहे. सो खूप साऱ्या गोष्टी तुम्ही माझ्या आवाजातनं, माझ्या फेस एक्सप्रेशन्सने विचार करा की मी किती इच्छुक आहे तुमच्यासोबत बोलायला आणि हे करायला. मला माझ्या प्रत्येक ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं आहे. मला खूप भारी ब्लॉग करायचं आणि सगळं करायचं आहे. आणि थँक्यू हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत पाहिला. सो हा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. तुमचे काय प्रश्न असेल तर नक्की विचारा. बाय गाईज, लव्ह यू ऑल.